तो बोलवलं का पाहुण्याला? नाही दादा, मी नाही बोलवलं. कामात अंदाज काय बघणार करा ना. आला बघ मेला फुकटचा तुकडा मोडायला. बघ माझ्या भावाची पोर किती कमवत येते. करून घे म्हणताना नको म्हणली, नोकरीवाला पाहिजे म्हणली. अगं आय, जरा हळू बोल की, ऐकू दे त्यांना. ऐकू दे, आला नसता त्याला लाज असता तरी इथं. दसरा गेला ते लावत आता वहिनीलाच पटव. सिद्ध्याला सांगायला काय जातंय, इथं माझं तर जगणं बेकार करून टाकलं याने. लता का आली ग तू? तुझा मार्ग बी आला, तू बी आली. अगं मावशे, त्यांची नोकरी गेली ना, म्हणून दादा घेऊन आले तर मला इकडं. आज काय पोळ्यांचा स्वयंपाक चाललाय काय? अगं बघ की मावशे, लग्नाला 1 महिना नाही झाला तर लगी नोकरी सोडून बसले तर. दादान तर काय करावं ग? कशाला मुडद्यान करायचं? काय करायचं, दादा तर पाठवतच नाही म्हणलेत. कमवायची अक्कल नाही तर कशाला लग्न करायचं ना. माझा जावाय माझ्या पुरीला हातातल्या फडावणी सांभाळतो. हे अगं चल घरी. होय होय आली की. उसकी जिंदगी मौत से भी बदतर हो जाएगी। उस भूपेंद्र ठाकुर की बेटी दुनिया के किसी भी कोने में, उसे ढूंढ निकालो। पाहुणं काय कामावेळेस बघताय का टीव्हीच बघताय? कसं कसं काम केलं हातात टिकल की. डोकं फिरून गेलं या पाहुण्याला, काय करून काय नाही झालंय मला. त्याच्या बापाने इथं जागीरदारी ठेवल्या, येतो गिळायला इथं आयत. हे चल का आवर लवकर. लता तो अजिबात जायचं नाही. काय करणार तू? येणार की नाही? दादाने सांगितल्याशिवाय मी येत नसते. असं मग राहायचंच. मी आणतो दुसरीच करून. बस आई बापाच्या घरी चाललो मी. काय त्यांनी खरंच लग्न केलं तर माझं कसं होणार? ते काय लगीन करतायत का? पोरी वाटून पडले का? तुला सुटलं लगीन करायला?